brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाना एवढं तडका फटके निघाले, काय नक्की झालंय काय? एक मिनिट में गाड़ी लेके आओ जल्दी, एक मिनिट में गाड़ी. हा जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघताय तो आहे पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा. ते एका हॉटेलमधनं बाहेर पडतायत. ते रागारागात बाहेर आलेले आहेत. काहीसा रडवेला त्यांचा चेहरा झालेला आहे. पत्रकारांशी बोलत नाहीत आणि तिथून निघून जातात. कारण सांगताना ते सांगतात की त्यांना एका अंत्यविधीला जायचं आहे, पण खरं कारण हे वेगळंच असतं. ते कारण दडलेलं असतं त्याच हॉटेलमधल्या एका कॉन्फरन्स रूममध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. भाजपने पुण्यामध्ये शिवसेनेला केवळ 15 जागा देऊ केलेल्या आहेत. शिवसेनेला 35 जागा हव्या आहेत आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा सुरू आहे. पुण्यामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, कुठल्या भागामध्ये उमेदवारी द्यायची याचा जो निर्णय आहे तो घेतला जातोय आणि तो निर्णय घेत आहेत आपण जर बघितलं तर नीलम गोरे आणि विजय शिवतारे. हे विजय शिवतारे, नीलम गोरे, नाना भानगिरे यांची आज एक बैठक पार पडली. पुण्यातल्या रॅमी ग्रँड या हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली होती आणि या बैठकीची इनसाईड स्टोरी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला नाना भानगिरे असे का निघून गेले हे सुद्धा समजणार आहे. या बैठकीमध्ये झालं असं की शिवसेनेला हव्या होत्या 35 जागा, पण केवळ 15 जागा या भाजपने देऊ केलेल्या आहे. त्या संदर्भातली सगळी चर्चा चालू होती. विजय शिवतारे यांच्यावर नाना भानगिरे यांनी आरोप केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की विजय शिवतारे त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना तिकीट देत आहेत आणि जी खरी शिवसेनेचे जे कार्यकर्ते, जे लोक आहेत त्यांना मात्र तिकीट मिळत नाही आहेत. या बैठकीमध्ये हमरातुमरी सुद्धा झाल्याचं आता समोर आलेलं आहे. या सगळ्या बैठकीमधनं जेव्हा ही सगळी हमरातुमरी झाली, आपल्याला हव्या असलेल्या जागा मिळत नाही आहे, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही आहे, आपण शहराध्यक्ष म्हणून सुद्धा आपलं म्हणणं या सगळ्या बैठकीमध्ये ऐकून घेतलं जात नाही आहे, हे सगळं लक्षात आल्यानंतर तडकाफडकी नाना भानगिरे ही सगळी बैठक सोडून निघून गेले. खरं तर शिवसेनेचं पुण्यामध्ये नेमकं काय चाललं आहे असा सगळा प्रश्न विचारला जातो आहे. कारण आपण जर बघितलं तर कालच एक बातमीसुद्धा समोर आली होती. नीलम गोरे यांचं जे शिवाजीनगरमधलं मॉडेल कॉलनीमधलं घर आहे तिथे सुद्धा काही शिवसैनिक जमा झाले होते आणि या सगळ्यांचा आरोप हा सारखाच होता. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेला अगदी कमी जागा दिल्या जात आहेत आणि ज्या जागा दिल्या जात आहेत त्या नीलम गोरे आणि विजय शिवतारे हे त्यांच्या जवळच्या लोकांना देत आहेत, त्यांच्याच व्यक्तींना दिल्या जात आहेत. जे खरे कार्यकर्ते आहेत, जे लढणारे उमेदवार आहेत त्यांना मात्र या जागा दिल्या जात नाही आहेत असा आरोप त्यांच्याकडनं करण्यात येत होता. आणि म्हणून नीलम गोरे यांच्या घरावर या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोर्चासुद्धा काढला होता. पोलिसांनी तो सगळा मोर्चा अडवून धरला होता आणि त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे माध्यमांशी संवाद साधला होता आणि या सगळ्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची उघड नाराजी व्यक्त केली होती. एक प्रकारे भाजप पुण्यामध्ये शिवसेनेला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहे हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला होता. जागा वाटपामध्ये केवळ 15 जागा ह्या शिवसेनेच्या वाट्याला दिल्या जात आहेत. 15 जागांमध्ये किती लोक लढणार, किती लोकांना उमेदवारी मिळणार हा सगळा प्रश्न आहे आणि म्हणूनच या सगळ्याची दाद मागण्यासाठी हे नीलम गोरे यांच्या घरी गेले होते. परंतु अर्थात नीलम गोरे यांची त्यांची काही भेट झाली नाही. पोलिसांनी त्यांना घराबाहेरच अडवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर दुसरा जो यातला पार्ट आहे तो आज घडतोय तो म्हणजे रॅमी ग्रँड या हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नीलम गोरे असतील, विजय शिवतारे असतील, नाना भानगिरे असतील हे सगळे उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुद्धा या सगळ्यावर चर्चा झाली. जागा वाटपांच्या संदर्भात चर्चा झाली. याच्यावर विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यामध्ये मतमतांतर झालं. नाना भानगिरे यांचं म्हणणं होतं की विजय शिवतारे हे पुणे शहरामधून येतात. विजय शिवतारे हे ग्रामीणचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना पुणे शहराबद्दलची माहिती नाही आहे आणि ते त्यांच्या जवळच्या मर्जीतल्या लोकांनाच तिकीट देत आहेत असा सगळा आरोप केला होता. यामधनं त्यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची झाली आणि त्यानंतर नाना भानगिरे हे त्या हॉटेलमधनं तडक निघून गेलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा. त्याच्यामध्ये नाना भानगिरे आपल्याला हॉटेलच्या बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत आणि तिथूनच ते बाहेर जाताना सुद्धा दिसतात आहेत. त्यांनी कारण जरी वेगळं सांगितलं असलं तरी खरं कारण हे जागा वाटपांमध्ये झालेली चर्चा असेल, तिथे झालेला वाद असेल हेच यामध्ये समोर आलेलं आहे. त्यामुळे खरं तर पुण्यामध्ये भाजप एक स्वबळावर लढायचा प्रयत्न करते आहे. अजितदादा हे वेगळे लढत आहेत. भाजपने शिवसेनेला बरोबर घ्यायची तयारी दर्शवलेली आहे, पण शिवसेनेला अगदीच नॉमिनल 15 जागा देण्याचा निर्णय हा भाजपकडनं घेतलेला आहे. शिवसेनेला किमान 35 जागा तरी हव्यात पुण्यामध्ये असा त्यांचा विचार आहे, पण भाजप त्या 35 जागा द्यायला तयार नाही आहे. आणि या सगळ्यामुळे कार्यकर्त्यांना नेमका न्याय कसा द्यायचा हा सगळ्या याच्यामधनं प्रश्न आहे. रवींद्र धंगेकर हे सुद्धा या सगळ्या संदर्भातला आवाज उठवत आहेत, परंतु अजूनही
शिवसेनेला अपेक्षित असणाऱ्या जागा या काही पुण्यामध्ये मिळत नाहीत आणि यामधनंच ही सगळी जी नाराजी आहे ती कार्यकर्त्यांची यामध्ये समोर येते. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर निवडणुकाच लढायला मिळालेल्या नाहीत, आपल्याला जर इतक्या कमी जागा मिळाल्या तर येत्या काळामध्ये शिवसेना पुण्यामध्ये वाढणार कशी, जे कार्यकर्ते इतके वर्ष काम करतात त्यांना न्याय कसा मिळणार, हा सगळा प्रश्न त्यांच्याकडनं विचारला जातो आहे. पण त्या शिवसेनेच्या नेत्यांकडे याचं मात्र उत्तर नाही आहे आणि मिळालेल्या 15 जागांमध्येच कशी उमेदवारी द्यायची हा सगळा पेच प्रसंगसुद्धा त्यांच्या सगळ्यासमोर उभा राहिलेला आहे. या सगळ्याची परिणिती आज जे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे यांच्या नाराजीमधनं आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेनेला काही जागा वाढवून देत आहे का, या सगळ्यामध्ये पुढे काय होतं, नाना भानगिरे यांची समजूत काढली जाते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे आरोप शिवतारे आणि नीलम गोरे यांच्यावर केले जात आहेत त्याला काय उत्तरं दिली जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील. पाहत राहा मुंबई तक.